सामना सुरू होतो. यावेळेला सेमीफायनलची मॅच आपण पाहू शकतो. शरद आलाय लेफ्ट हँड गोलंदाज शरद मालीला आपण पाहू शकतो. शरद कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथून आता बक्षीस पात्र फेरी सुरू झाली. जो संघ जिंकेल तो एक कमीत कमी ट्रॉफी जिंकेल. पहिला चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप, जयवन कडून मोठी चूक झाली मिडॉनला. शरद तिथे थांबणं फार गरजेचं. शरद असते तर कदाचित आपण तर कॅच झाली असती, डेडिकेट कॅच झाली असती कदाचित. बरं विलासला जीवदान मिळालंय पहिल्या चेंडूवरती. चला लाईक टेलिकास्ट या आपला देखील सन्मान केला. युट्यूबचे कोणतरी एक प्रतिनिधी आपला सन्मान केला जाणार आहे. युनिव्हर्सल टेनिसवर वाले जरा आपण चला विनय जा लवकर जरा आपला सन्मान स्वीकारा. आपण शरद लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो सकल रामनाथ. हा चेंडू स्वीप केला यावेळेला. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला बॅकपट स्कोअर लेग सीमारच्या पार चौकार. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या देश स्पर्धा कव्हर केली त्यांचा देखील सन्मान केला जातोय. बहुसंख्य धावफल करतो आपण पाहू शकतो यावेळेला. डीजे वाले या आपल्याला देखील सन्मान केले जाणार आहे. डीजे वाले या खरं का भाईशी हे सन्मान आपण का करतो कारण नंतर त्यांचे सन्मान राहतात ज्यांनी ते आपल्या आवाजाची काळजी घेते. फास्ट फास्ट बँडेड बँडेड जरा पाठवून द्यायचे. सेल्फी जरा लवकर बँडेड घेऊन जा. मेडिकल किट घेऊन जा. सन्मान डीजे मास्टर या आपला सन्मान स्वीकारा जायचा आपण. गोट्या या लवकर. आमच्या गुणलेखक ज्यांनी आपण तर 2 दिवस इथे कामगिरी करतात भावेश या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. भविष्या लवकर जोपर्यंत आपण तर मैदानात मेडिकल किट गेले तोपर्यंत आपण जा आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. डीजे मास्टर गोट्या यांचा देखील सन्मान केला जातोय. भावेश यांचा देखील सन्मान केला जातोय. भावेश पाटील आमचे गुणलेखक यांचा देखील सन्मान केला जातोय. ऑफिशियल गुणलेखक आमचे 40+ ते देखील अशोक पाटील पॅनलचे भावेशचा देखील सन्मान केला जातोय. व्यासपीठावर माईची प्रेमाची उद्धार शाल देऊन त्यांना सन्मानित केले जाते. चला पंडित पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. सन्मान का करत घेतो आम्ही कारण नंतर मग उशीर होतो त्यामुळे आयोजकांना देखील घाई असते. चला पंडित पाटील या त्यांच्या माध्यमातून आपण 2 दिवस अप्रतिम समालोचन ऐकलं त्यांचा देखील सन्मान केला जातो. पंडित पाटील यांचा देखील सन्मान केला जातोय. बस का धाफलकती आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 5 धावा धाफलकती लागल्यात. जीवदान मिळालंय विलासला आणि जीवदान नेहमी क्रिकेटमध्ये महागता पडतात. मिडॉनला जयवनने मगाशी खूप चांगला झेल घेतला पण त्या जयवनने आता चूक केली. शरद गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारत होतोय. अडवली संघ जर आपण आला असाल कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आल्याची नोंद करा. शरद सेमीफायनलची मॅच महत्वपूर्ण आहे. हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉक स्वीपच्या माध्यमातून पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाही. खूप चांगला झेल पकडला मंथनच्या माध्यमातून. या आधीच्या चेंडूवरती चौकार आला पण नंतर मंथन तिथे गेले आणि तोच चेंडू फेकला शरदनी. तसाच करता स्लॉक शिफ्ट खेळण्यासाठी भाग पाडला आणि बॅटर बाद होतो. बिग विकेट रामनाथ बाद होते. जर मगाशी तो झेल पकडला असता तर कदाचित दुसरा गडी बाद झाला असता. इथे रुपेश पाटील यांचा देखील सन्मान केला जातो. रुपेश या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा. बघा आयोजक देखील सांगतात की लवकर या आपला सन्मान तिथे स्वीकार. आपण रेवन येतो नवीन बॅटर. रुपेश यांचा देखील सन्मान केला जातो. सेमीफायनलची मॅच ही आपण पाहतोय. रेवन आल्यात.
चांगला चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेला हवेमधून खेळले आहेत, चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार, चौकार. सत्तेचाळीस धावा काल करायच्या चेस झाला, म्हणजे टाळ सामना झाला. विकेट आणि टॉसला महत्व नसतं, त्यामुळे एक धावेने जिंकलं मॅच. शरद चेंडू बॅकफुटला गेलाय, जागा बनवली स्ट्रोक शेवटी, चेंडू चालला यावेळेला डीप कव्हर रिजन मधून सीमारेषा पार, चौकार. रेवनने वेट अँड वॉच क्रिकेट खेळला, आता थांबले, बॅकफुट गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळाला. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. शेड्यूल 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय, 13 धावा धावफल करती लागले, चांगली सुरुवात झाली. अरे विलासला देखील पहिल्या चेंडू जीवदान मिळालं. शरद हा चेंडूवर बॅटने खेळायचं होतं, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षक आहे, शॉट पॉइंट निघला आपण पाहू शकतो. यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, संख्या धावफल करते आपण पाहू शकतो. यावेळेला 13 धावा. तर विचार केला तर एक विकेट देखील मिळाली आपण रेवन आता स्ट्राईकला, रमनाथची विकेट मिळाली, विलासला जीवदान मिळाले, अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी. कारण भोपर संघ देखील एक ताकदवान संघ आहे, त्यामुळे जो संघ इथून जिंकेल त्याला कमीत कमी ट्रॉफी 50 आपण 25,000 किंवा एक ट्रॉफी मिळू शकते, म्हणजे बक्षीस पात्र फेरी सुरू झाली. गोलंदाजी मार्कवर उमेश येतोय, वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकेलला बॅटर आपण पाहू शकता, विलासला आपण पाहू शकता, बागपुढे गेल्या, कट केलं, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, त्याला थोडासा चेंडू बघा डायव्हर्ट झालाय, चेंडू वेगाने चाललाय थर्मॅनच्या दिशेने. 2 धावा इथून कंप्लीट केल्या, तिसरी होते का पाहायचंय. कॉल दिला रेवनने, 3 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना सेमीफायनलची महत्वाची मॅच. भोपर 40+, विपक्ष आपण पाहू शकता यावेळेला शेड्यूल 40+ मध्ये धावा दिले. धावफल कधी भावेश पाटील आम्हाला माहिती देत. 16 धावा. धावफल करती उमेश गोलंदाजी. क्षेत्ररक्षणात थोडस बदल केले जाते. जेवणला कोणत्या पोझिशनला पाठवतात पाहायचंय. भोपर संघाने देखील इथे चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. पॉइंटला आणलं तर जेवणला, बॅकवर्ड पॉइंटला आणलं तर उमेश. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. प्रयत्न खूप चांगले केले डॅनीने. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. योग्य निर्णय विलासचा, कारण अन्यथा इथं बॅटर बाद झाला असता. डेंजर इनला रेव्हनला जायचं होतं ना. दसंख्या धावफल करते पण पाहू शकता. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 18 धावा. उमेश लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. स्क्वॅडचा फटका बघायला मिळालाय. आतले कडेला लागला चेंडू. 1 धाव इथे कंप्लीट केले तरी धावसंख्या धावफल करते पण पाहू शकता. 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. विलास चांगली बॅटिंग करतोय, कारण त्याला जीवदान मिळालंय आणि तो जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतो. SRGS मैत्री 40+ चषक 2024 दमदार आयोजन आपण पाहतोय. अंतिम टप्प्यात आपण येत चाललोय. यानंतर अजून एक मॅच असणार आहे मेगा फायनलची. उमेश लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला आपण पाहू शकता. विलास
चांगला चेंडू होता यावेळेला वाईड यॉर्करचा वापर केलाय कॉडबियांचा अपील केलं तर डॉट चेंडूची समाप्ती ते चांगली गोलंदाजी बघायला मिळते उमेशच्या माध्यमातून. शरदच्या षटकात धावा आल्या तर तब्बल आपण इतर 13 धावा आल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. आतापर्यंत जर विचार केला तर फक्त 6 धावा दिले उमेशने. चांगली गोलंदाजी करतोय उमेश. सोमनाथ हे दोन बंधुराज पण सोमनाथ मात्र थोडंसं आता खेळत नाही. चांगली गोलंदाजी स्विंग अँड मिस पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघालाय उजव्या हाताच्या बॅटरसाठी. डावखुरा गोलंदाज जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो ना त्याला आपण पहिले थोडासा बाहेर काढतो तो ब्रेकच्या माध्यमातून चेंडू. आणि इथे जर आपण डावखुरा बॅटर लेग ब्रेक झाला असता चेंडू. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा पूल केलाय चेंडूला पाठवून दिलं लॉंगलेट सीमारेषा पार चौकार खराब चेंडू फेकला. हा थोडासा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पतिदालित्य केलं आपण पतिदालीचा वापर केला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फेकण्यासाठी विचार करावा लागला गोलंदाजाला आणि तो टाकला त्याने. आणि इथे धावा आल्या चौकार आणि धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 23 धावा. या षटकात देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू खराब टाकला आणि त्याच्यावरती चौकाराला एकूण 10 धावा आल्या. 2 षटकाचा खेळ संपला 23 धावा. आपण इथे 11.2च्या सरासरीने आपण धावा कुठल्या गेल्या तिथे पाहिजे. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो मंथन येतोय की आपण इथे जोगिंदर येतोय. SRGS मैत्री 40+ चषक 2024 दमदार अजय आपण पाहतोय. सौजन्य असतील आपण इथे गणेश साळुंके असतील सुदर्शन पाटील असतील संदीप भोईर असतील राजू पाटील. आपण टी शर्ट 4 नावं पाहतोय. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकतो जोगिंदर. जोगिंदर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला रेवन पाहिजे आता इथून कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. रेवन बॅटिंग करतोय जोगिंदर पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कारण रेवन एक आक्रमक बॅटर आहे. मगाशी देखील त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली कारण जीवदान मिळालं. पंडित पाटीलचा विचार केला ना विलासला जीवदान मिळालं पहिल्याच चेंडूवरती आणि अजूनही तो खेळपट्टीवर आहे. म्हणजे जेवढ्या विलास धावा करेल ना तेवढा आता डोकेदुखी ठरणार आहे भोपर 40+ संघासाठी. कारण विलासला जेव्हा जेव्हा जीवदान मिळाले आम्ही पाहिलंय की तो चांगली बॅटिंग करतोय. आता रेवन देखील एक अष्टपैलू खेळाडू डावखुरा आपण इथं बॅटर आहे ना. मॅच झाली आपण इथे कोळेगाव विपक्ष भोपर जबरदस्त मॅच झाली ती. जोगिंदर चेंडू यावेळेला ड्राईव्ह केलाय कव्हर रिजन मधून चेंडू वेगाने चालला डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षक विनोद आहे तिथे जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. नकार देत आहेत खरं विलासला माहिती आहे चेंडू आता फेकी होणार आहे. 25 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. अजयच्या भूमिकेत आपण पाहू शकता गणेश साळुंके असतील राजू पाटील असतील आपण तर सुदर्शन पाटील असतील संदीप भोईर असतील व मित्र परिवार साबे दिवा. हा चेंडू यावेळेला वेगाने इम्प्रेस करतो. डॉट चेंडूची समाप्ती होते. सेमीफायनलची मॅच आहे भावेश. इथून जो संघ जिंकेल ना तो कमीत कमी एक ट्रॉफी 25,000चा हकदार ठरणार आहे. ट्रॉफी फार महत्वाची. आपण इतर ट्रॉफी देखील खूप खूप चांगल्या आहेत. 2000चा आपण तर 11च्या विश्वचषक सारखी ट्रॉफी आहे. जोगिंदर हा चेंडू हवेमध्ये होता यावेळेला आपण क्षेत्ररक्षक दूरवरती आहे लॉंगर क्षेत्ररक्षक इथे चेंडूला फीड करतो. 2 धावा होत आहेत का पाहायचं इथे. 2 धावा इथे आपण पहिले तर पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा फेकी अचूक येत नाहीये. मंथनची धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. सेमीफायनलची मॅच भोपर 40+ विपक्ष शिरडून 40+. जोगिंदर बाळी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देखील मार्गात टाकला रेवन. चेंडू वाडीला बॅटनं वळवला यावेळेला स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या 28. या षटकात जोगिंदरनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. चेंडू फेकले त्याने तब्बल आम्हाला माहिती देतात भावे 4-5 धावा खर्च केला म्हणजे चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अजूनही 2 चेंडू त्याला चांगले फेकावे लागले. पण विलास आहे स्ट्राईकला. विलास आता नक्की जिथून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल. त्याला माहिती आहे 50+ धावा करणं फार गरजेचं कारण भोपरची बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. J1ला आता आपण मित्र शॉर्ट लेग रिझन मध्ये आणलं जात आहे. एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. चेंडू लॉक केलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक सुभाष आले आहेत. सुभाषने काय केलं इथे
चूक केली. मित्र म्हणे लांब थांबणं फार गरजेचं, पण 2च धावा मिळतात. चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबलाय, गती परिवर्तन केलं त्या यावेळेला, त्यामुळे टायमिंग झालं नाहीये. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 30 धावा धाव फलकर ते आपल्याला बघायला मिळतात. पुढे बॅकफुट गेला, कट केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षक, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2च धावा मिळतात. षटकात धावाले भावेश आम्हाला सांगतायत. चांगली गोलंदाजी झाली, मोठे फटके मारू दिले नाही जोगिंदरने. 9च धावा आल्या. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 9. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचंय. धावा झाल्या धावफल कधी भावेश आम्हाला माहिती देत. 32 धावा झाल्यात. आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. भावेचा विचार केला ना तर अजून एक षटक बाकी आहे. विलासला एक जीवदान मिळाला, तर जीवदानाचा फायदा घ्यावा लागणार. इथून जाता जर 15-16 धावा आल्या, जर 50 जवळपास पोहोचली ना धावसंख्या, तर मजा येईल मॅच मध्ये. भोपरची बॅटिंग देखील खूप चांगली आहे. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचं. मंथन माळी येतोय की अजून कोणाचा वापर केला जातोय. डॅनी देखील चांगली गोलंदाजी करू शकतोय. संघनायक आहे अडिली संघ. आपण बोलले तर इथं अजून आता दाखल होईलच. नाही आपण का सांगतो पंडित पाटील, कारण का येताना जर इथं बघितलं 2 फाटक लागतं. एक तर दाटील येणार तरी पण फाटक लागतं, आगासनवरनं पण फाटक लागतं. आणि ते रेल्वे म्हणजे आपण किती वेळाने रेल्वे सांगू शकत नाही. एकदा फाटक लागल्यावर अर्धा तास पण जातो, कधी कधी 10 मिनिटात पण फाटक उडतं, कधी पाऊण तास पण जातो. तर आता आम्हीच दुपारी बघितलं तर कंप्लीट पाऊण तास गेला आमचा. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकतो. मंथन येतोय. मंथन माळी आता पाहायचं इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. रेवनला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. कारण आपण धावा दिल्या, धावफल करती भावे 32 धावा. अंतिम षटक, स्लोवरचं षटक, हाणामारीचं षटक, सेमीफायनलची महत्वाची मॅच. मंथन पहिला चेंडू ऑन साईडला वळवलं, स्क्वेअरला चेंडू वेगाने चालला यावेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला श्रीनाथ पाटीलचा. चौकार. मॅनेजमेंट कमिटीला विनंती असेल की आपण जरा सीमेवर थांबा, कारण का महत्वाची मॅच सुरू आहे, सेमीफायनल मॅच सुरू आहे. त्यामुळे आपण कोणी व्यासपीठात थांबू नका, जरा थोडस सहकार्य करा. कारण दोन्ही आपण इथं संघ आपलेच आहेत दोन्ही. आपण इथं मॅच देखील फार महत्वाची आहे. कारण भविष्यातून एकाच जर निर्णय कुठे चुकीचा आला तर पुन्हा एकदा आपण इथं कुठल्या तरी संघावर अन्याय होईल. त्यामुळे आयोजन कमिटीला विनंती की आपण सीमेरेषेवर तैनात राहा. तेच सांगतात शशांक सांगतात की तुम्ही सीमेरेषेवर तैनात राहा. मॅनेजमेंट कमिटी जरा बघा, आपण थोडंसं सहकार्य करा. चेक करायचंय का? स्वयंसेवकांनी जरा सीमेरेषेवर तैनात राहत, कारण का आता एकच मॅच आहे. नंतर इतकं तुम्ही सहकार्य केलं, थोडंसं सहकार्य करा आता. कारण की पंचांना जे सांगतील बाहेरून तेच निर्णय देणं, मग पंच जे आम्हाला कळवतील तेच आम्ही इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचू माईकद्वारे. त्यामुळे जरा पुन्हा एकदा शॉटमध्ये चेंडू हुक करायचा होता यावेळेला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पडल्यानंतर चेंडू वेगाने शरीराच्या दिशेने आलाय.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला मंथन. चांगला चेंडू बॅकपुढे गेला, पंच केला यावेळेला डीप कव्हर रिजन मधून चेंडू वेगाने चाललाय सीमारच्या पार, चौकार. धावा फलकाती लागल्यात. 14 षटक प्रगती पथावर आहे. मंथनचा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पंच केला, विलासला जीवदान मिळालं, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय मंथन. विलास चांगला चेंडू होता यावेळेला, खूप चांगलं इष्टरक्षण बघायला मिळालंय. बॅटर बाद येतोय, काय कमबॅक केलं बघा. चौकार आल्यानंतर थोडस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला, फ्रंट फुटर आले, ड्राईव्ह करायला भाग पडला आणि इष्टरक्षक उमेशने आपलं काम पूर्ण केलं. बॅटर बाद. संतोष येतो नवीन बॅटर. चेंडू बाकी फक्त आणि फक्त या षटकातील आपण विचार करतो 2 चेंडूंचा खेळ बाकी. शिर्डीच्या संघाच्या माध्यमातून देखील 40 प्लसची स्पर्धा अप्रतिम राहिली. संतोष येतोय. चेंडू बाकेतला फक्त आणि फक्त चौकार आल्यानंतर बघितलं कमबॅक बघायला मिळालंय. 22 सांगतात की चेंडू बाकेत या षटकातील फक्त आणि फक्त 2 कमबॅक केलं भोपर 40 संघाने. चेंडू पंच केलाय, पुन्हा चेंडू चालला यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. पंचांचा इशारा येतोय श्रीनाथ पाटीलचा. 1 बाउंड, चेंडू सीमारच्या पार, चौकार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा अंतिम चेंडू 45 धावा. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. 45 झाले आहेत आणि 46 ची गरज असणार आहे. पण तरी 2 चेंडू खराब टाकले, अन्यथा गोलंदाजी चांगली गेली. या षटकामध्ये धावा दिले तब्बल भावेश आम्हाला सांगतायत 13 धावा दिल्या आहेत, कारण 2 चौकार आले. तिथून बघितलं 13 धावा देखील आपण तर वेगाने वाढल्या धावा दिल्या. दाफल करते आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. 45 धावा दाफलकाती लागल्या. 46 ची गरज. तर दिगंबर पाटील यांच्या दिगंबर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. ज्ञानेश्वर पाटील या तो धावा झाला दाफलकाती. 45-46 धावांची गरज आहे 4 षटकामध्ये. जर विचार केला तर इथून मात्र आपण बघितले तर भोपर संघाला आता 46 धावा करायच्या आहेत. त्याच्यात भोपर संघ इथून विजय संपादन करतो की आपण तर शिर्डी संघ त्यांना रोखतो. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक पंडित पाटील यांच्याकडे. धन्यवाद.
आता त्यांना माहित नाही तुम्ही कुठल्या टीम मधले त्यांच्या डोक्याला ताप होईल. SRGS 40+ मैत्री चषक 2024 सेमीफायनलची लढत आपण पाहतो. जय गारदेव 40+ भोपूर विपक्ष जय गारदेव 40+ शिल्डन. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना शिल्डन संघाने धाबा कुठल्या त्यात 45 लक्ष ठेवलं भोपूर संघासमोर 46 धाबांचा. चला चला 2 फलंदाज जाऊ द्या मैदानात, नंतर मिळूया. कारण ही इनिंग झाल्यानंतर आपल्याला अजूनही 8 षटके खेळवायचे. कारण कोणत्याही संघाला अडचण येता कामा नये. उजेडात आपल्याला स्पर्धा कव्हर करायची, बक्षीस समारंभ कव्हर करायचा असल्याने आयोजकांना सहकार्य करा आणि पंचांनाही सहकार्य करा. कारण इथे आपल्याला उजेडात बक्षीस समारंभ करायचा, लक्षात घ्या. कारण आम्ही सुद्धा विनंती करतो आमच्या सहकारी संघटना भाई पाटील वारंवार सांगतात दोन्ही संघांचं नुकसान होता कामा नये. स्पर्धा आपल्याला उजेडात खेळायची, बक्षीस समारंभ उजेडात करायचा. त्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने जास्त तुम्ही एकत्र येऊ नका, जाणू नका हो प्लीज. आणि जे आपले स्वयंसेवक आहेत मुलं आहेत जी कालपासून या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतात, त्या मुलांनी आता एका शेवटच्या एका सामन्यासाठी ह्या सामन्यासाठी मात्र सीमारेषेवर तैनात राहायचं, लक्षात घ्या. सलामीची जोडी आपण पाहतो भोपर संघाची उमेश आणि मंथन. तर गोलंदाज सुभाष पाटील येतात, लेफ्ट मोड विकेट. काल आपण पाहिलं ओम साई 40+ अडवली संघ अंतिम फेरीत दाखल झाला. चला सामना इथे सुरू होतो. गेम इज प्ले. पहिला चेंडू फटका फटला, झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक आले, झेल सुटला. प्रयत्न चांगला केला कैलास पाटीलने, सिंगल आली. नंतर माल स्टॅगनला गोलंदाज सुभाष पाटील, लेफ्ट ओव्हर द विकेट. बिनबाद एक बॅक फुटला गेलो, ऑफ साइडला खेळले, फटका फटला, झेल सुटला. मात्र बॅकिंगला चांगल्या पद्धतीने बॅकिंग दिली जाते, तोपर्यंत सिंगल आली आहे. दर्शक 2 वर पोहोचते. एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. SRGS चषक. गणेश साळुंके, सुदर्शन पाटील, संदीप भोईर, राजू पाटील आणि त्यांचा मित्र परिवार साबे दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपण पाहतो. 2 दिवसाचं आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली आयोजकांनी. ऑनसाइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत रामनाथ. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. बघा चूक झाली, भावेश चौकार, 4 धावा. जिथे 2 धावा होत्या तिथे चौकार आला. धावसंख्या 6 वर पोहोचते. धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 6. स्ट्रायकरला उमेश, गोलंदाज सुभाष, लेफ्ट ओव्हर द विकेट. ऑफ साइडला सुरेख फटका, पुन्हा एकदा फटका फटला. आता मात्र झेल टिपला गेला. बिग विकेट डाऊन. उमेश पाटीलला माघारी परतावं लागतं.
डावखुर फलंदाज उमेश पाटील बाद झालेत. त्यासंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात दाखल करायला धावा 6. गोलंदाज तयार. सुभाष पाटील लेफ्ट हँड राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 8 वर. चांगली गोलंदाजी होते. आतापर्यंत फक्त एक चौकार आला ती सुद्धा चैत्रक्षकाची चूक होती. अन्यथा सुभाष पाटीलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. न फुलताच ऑन साइडला टच केला. इथे येतो 1 बाउन्स वर चौकार 4 धावा. शेवटच्या चेंडूवर चौकाराला धावसंख्या पोहोचली होती 1 बाद 12 वर. आता मात्र 3 षटकं उरली आहेत. 18 चेंडू 34 ची गरज. इथून जो संघ जिंकेल तो आडिवली संघाची 2 हात करेल. कालचा दिवस गाजवला आडिवली संघानं. ओमसाई पॉडी प्लस आडिवली आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो आडिवली संघाची 2 हात करेल. 18 चेंडू 34 ची गरज. गोलंदाज रेबन पाटील येतात. स्ट्रायकरला आपण पाहतो मंथन माळी. बागपूरला गेले. पंच गेला. फक्त 1 धाव असेल. गुड फिल्डिंग सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचली 13 वर. 17 चेंडू आणि 33 ची गरज. बघूया या षटकामध्ये किती धावा येतात. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल टीम भोपर संघासाठी. अनुभव फलंदाज लिजन क्रिकेटपटू शरद माळी स्ट्रायकरला. तेरा धावा दाखल काबर. रेवन पाटील लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट. ऑन साइड ला क्या बात है. शरद माळी इज ऑन फायर. षटकार 6 धावा. बाबा तू गाणं तरी कुठलं लावलं. तात्या कुठनं आणलाय तू. बघा मुलं असतात तात्या कुठनं आणलाय. धावसंख्या पोहोचली होती 19 वर. 30 दशक तोच धरारा कायम आपण पाहतो फलंदाज शरद माळीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळता. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू पडताना मॅट मध्ये इथे येतो चौकार 4 धावा. जबरदस्त फलंदाजी. नाही बाळू पाटील 2 दिवस सेल्फी फार मेहनत घेतात स्पर्धेमध्ये आणि सेल्फीला ट्रॉफी नक्कीच दिली जाईल. पंधरा चेंडू 23 ची गरज. 30 दशक तोच धरारा आजही कायम रेग्युलर संघाच्या माध्यमातून भोपर संघाची भरपूर वर्ष
शरद माळी एक संगणक म्हणून भरपूर वर्ष चांगली कामगिरी राहिली आहे. आज फोटोच्या माध्यमातून सर्वात सिनियर क्रिकेटपटू आपण पाहतो शरद माळी. 15 चेंडू 23ची गरज. 4 षटकांमध्ये 46ची गरज होती. आता मात्र चेंडू उरले ते 15. धावांची गरज असेल 23. अडोली संघ इथे दाखल झाला. गुड बॉलिंग सबमरीन डिलिव्हरी टप्प्याला चेंडू खाली राहतो. डॉट बॉल. नक्कीच अडोली संघाने तयार राहायचं कारण इथे सामना संपला की ताबडतोब टॉस केला जाईल अंतिम सामन्यासाठी. कारण ही स्पर्धा आपल्याला उजेडात खेळवायची. बक्षीस समारंभ सुद्धा उजेडात करायचा लक्षात घ्या. ऑफसाईडला सुरेश फटका क्षेत्ररक्षक आहेत. रामनाथला आपण पाहतोय कदाचित किसन आहेत. तोपर्यंत धावा आहेत 2. आता मात्र चेंडू उरले ते 13 आणि धावांची गरज असेल 21. 21-13 इक्वेशन. तेरा चेंडू 21 ची गरज. रेवन पाटील लेफ्ट मोड विकेट. ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होतो. षटकार 6 धावा. या षटकारनं सामना पूर्णपणे खुला करून दिला फलंदाज शरद माळीनं. अशा पद्धतीने 2 षटकं संपली. टोटल धावसंख्या आपण पाहतो दाफलकावर 31 धावा. बारा चेंडू 15ची गरज. बघा शरद माळी आज फॉलीबॉलच्या माध्यमातून अशा पद्धतीने फलंदाजी करतात तर त्यावेळेस तरुण वयामध्ये शरद माळी कशी फलंदाजी करत असतील. एक अष्टपैलू क्रिकेट म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे. कारण बॅटर संघ म्हटलं की शरद माळी नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. चला पंडितांना विनंती असेल जास्त उशीर करून देऊ नका कारण अंतिम सामना उजेडात खेळवायचा. अडोली संघाने टॉस साठी तयार राहायचं. कैलास पाटील येतात. 12 चेंडू 15ची गरज. स्ट्रायकरला आपण पाहतो सलामीचे फलंदाज मंथन माळी. गोलंदाज तयार कैलास पाटील. 12 चेंडू 15ची गरज. राईट आर्म राऊंड विकेट. बागपुटला गेले फक्त दिशा दिले जंटल टच. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरीसाठी पुढे सरकतात मंथन वेगाने येतात. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने साधली जाते. धावा आल्यात 2. आता चेंडू उरले 11 आणि धावांची गरज असेल 13. 11-13चं इक्वेशन. चेंडू पासून 2 धावा वर आपण पाहतो जास्त पाहतो. 11 चेंडू 13चं समीकरण. समोर खेळतात बागते बॉलर. दुसरीसाठी शहरात पुढे सरकतात. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने. तोपर्यंत पुन्हा 2 धावा आल्यात. 10 चेंडूंमध्ये 11ची गरज असेल. चांगल्या पद्धतीने खेळतात. ताळमेळ चांगल्या पद्धतीने साधला जातो. 10 चेंडू 11ची गरज. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 4 धावा आल्यात. चेंडू उरले ते 10. धावांची गरज असेल 11. फुलटा धावसाला टर्न केला. क्षेत्ररक्षक आले वेगानं. ग्रेट फिल्डिंग. संतोष पाटीलला आपण पाहतो. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येतात. आता मात्र चेंडू उरले तर 9 आणि धावांची गरज असेल 9. चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात दोन्ही फलंदाज मंथन माळी आणि शरद माळी. खराब चेंडूचा समाचार घेतात. चांगल्या चेंडूला सन्मान देतात. डबल सिंगलला प्राधान्य देतात. दिशाभर करतात. 9 चेंडू 8ची गरज. आता मात्र चेंडू पासून 1 धाव दूर झाली आहे. कमी झाली आहे. तर मात्र डॉट बॉल. गुड बॉलिंग. 8 चेंडू 8ची गरज. दोन चेंडूंमध्ये बघूया किती धावा येतात.
ऑन साईडला खेळलो, चेंडू इथे बंद जोर चौकार जातो. आता मात्र चेंडू उरले ते 7 आणि धावांची गरज असेल 4. सात चेंडू फक्त 4 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जगावती 40+ भोपर संघ. इथं मात्र फटका फसला, झेलची शक्यता निर्माण झाली, झेल टिपला जातो. 6 चेंडूंनी 4 ची गरज असेल. तयार राहायचं टॉस साठी, कारण सामना संपल्या लगेच अंतिम फेरीच्या सामन्याचा टॉस केला जाईल. सामन्याला आपल्याला अंतिम फेरीचा सामना उजेडात खेळवायचा आहे आणि बक्षीस समारंभ सुद्धा उजेडात करायचा आहे आणि कोणत्याही संघाचं नुकसान होणार नाही याची दक्षता आयोजकांना आणि पंचांना घ्यायची आहे. नवनाथ पाटील येतात शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 4 ची गरज. स्ट्रायकरला आपण पाहतो अनुभव फलंदाज शरद माळी, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज जोगिंदर माळी. चेंडू 4 ची गरज. ऑन साइडला सामना फिनिश. अशा पद्धतीने जग आगरी 40+ भोपर संघ अंतिम फेरीत दाखल झाला. अभिनंदन दाने पाटील, शरद माळे आणि संपूर्ण टीमचा हार्ड लक शिवडन संघ. चला टॉस साठी या भोपर विभागशी अडवले. मॅच ज्याने एक षटक हाताळले, गडी बाद केल्याने 8 चेंडूंमध्ये नाबाद 30 धावा कुठल्या मॅन ऑफ द मॅच. दुसरा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक